अरे चिल्लरचा विषय काय आहे ना, तुम्हाला जाणून घ्यायचा असला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर जय शिवराय मित्रांनो, मी सर्वांचा लाडका विशाल भाऊ म्हणला. आता जरा आपल्याला जायचं आहे, जराशी आपण आहे ना शोरूममध्ये जाऊन आहे ना गाडी सर्व्हिसिंगला लावलेली जेवढी घेऊन येऊ. त्याच्यात या भाऊनी इतकी भावना ड्रिप मारल्यानंतर आमच्या तोंडावर 500 किलो फोपाटा डायरेक्ट असा तो येऊन बसला ना, विशेष नाही बरं का. तेवढं काही कमी नव्हतं. मग 1000 किलोचा फोपाटा आहे ना ह्या भाऊने अंगावर तोंडावर टाकला. आणि टाकल्यानंतर आहे ना विषय तेवढ्याच नाही थांबला. नंतर म्हणलं चला त्याच्या जवळून गेलो आहे, फक्त लांबून जायचा विषय होता. म्हणलं आता आहे ना टीचच्या स्पीडने चालला आहे, कारण की असा विषय होता. टीचचं पेट्रोल टाकून आलो होतो, त्याच्यासाठी गाडी लावली होती मागं. भाऊ म्हणला थांब आता मी गाडी लावून येतो पुढं. पण पुढं लावायचा विचार असा होता की ना गाडीचं आहे ना पुढं लावली, पण आम्हाला नंतरून कळालं की गेटच पुढच्या साईडने तिकडूनच जायचं आहे. म्हणलं केस वगैरे सेट करून घ्यावं. त्याच्यात भाऊ म्हणला भाऊ आपला टॉपचा विषय आहे आयलावाला. म्हणलं आता विषय संपला. इथं गाड्या इतक्या ठोकलेल्या होत्या का, ठोकल्यानंतर म्हणलं नेमक्या अशा कशा ठोकल्या होत्या, इंजन सगळं उखाडल्या होत्या. काहींची हेडलाईट काहींची आहे ना सगळंच उखाडलेलं होतं. ही पेपरमध्ये माझी आपलं आहे ना ती बाहेर जाण्यातली गाडी आहे ना इतकी खतरनाक होती ना. म्हणलं चला आता टिका जाण्याची तोंड दाखवून घ्यावं. त्याच्यात म्हणलं दाद्याला आपण एक नवीन गाडी विकत करू. दाद्या म्हणलं हे बघ दिसलं तुला. म्हणलं चिल्लर चांगली बरं का, याच्यात एक काय 2-4 गाड्या येऊन जाते. मग विशेष नाही बरं का. तेवढं झाल्यानंतर दाद्याला म्हणलं येईन 100%. दाद्याला तोंडच झाकलं, डोक्याला हात लावला. नंतर मग भाऊ आम्ही इकडे आहे ना काय झूम करतो ते बघा तुम्ही. हा भाऊशी एक वड झूम करून टाकले, ते नादच नाही करायचा. नंतर काय म्हणलं चला आता गाडी बिडी ना आपण बाहेर काढलेली त्याचा टापून जाऊ. नसतं की ऋतिक मागं बसला होता, त्याला म्हणलं काढू व्हिडिओ. मग आता काय नंतर तेवढं झाल्यानंतर म्हणलं गरजेमध्ये जरा शिकायला गाडी काढायला रिस्क आहे. त्याच्यामुळे आपण नाही का दमा निघालो. आणि जे मोका रस्ता बघितलं तर आधीने अशी वडली की नादच नाही करायचा. आलो उपसरपंचाला म्हणलं चहाच्या 390 घ्यावं. 390 का ना होतो, पण विषय काय झाला माहिती का, 3च घेतला. चौथे घ्यायला काही टाईमच नव्हता. म्हणून म्हणलं 3च घेऊन आपण निघू. मग काय तोंडा लावली 19 डोक्याचा असा फ्रेशनेस आला की नादच नाही करायचा. अख्खी डोक्याची झंझण उतरून गेली. डोकं कसं तडधड करतं यांचं पण. नंतर म्हणलं चला जय शिवराय मित्रांनो, भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये.